नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या 6 डिसेंबर 2025च्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा. कोणताही प्रश्न स्किप करू नका. हे प्रश्न तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे. बघा, 2025च्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या शुभंकर काय होता? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच उंट. तर बघा, 2025च्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचा शुभंकर होता उंट. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा. सुलताना अझलन शाह हकीकत 2025 हा कप कोणी जिंकला? ओके, बघा याचं उत्तर असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच बेल्जियम या देशाने नुकताच सुलताना अझलन शाह हकीकत 2025 हा कप जिंकलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सुलताना अझलन शाह कप 2025च्या अंतिम सामन्यामध्ये बेल्जियमने भारताला 1-0 अशा फरकाने हरवून विजेतेपद मिळवले आहे. ओके, आणि भारताला या स्पर्धेमध्ये रजत पदक प्राप्त झाले आहे. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच विवेक चतुर्वेदी यांची केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, यांचं नाव लक्षात ठेवा तुम्ही, विवेक चतुर्वेदी. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. नुकतेच कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर आले आहेत? ओके, तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी रशिया. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे नुकतेच भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत. ओके, आणि हे प्रश्न महत्त्वाचा ठरतो कारण की 4 वर्षातून पहिल्यांदाच ते भारतामध्ये आले आहेत. जेव्हापासून युक्रेन आणि रशियाचे युद्ध चालू झाले आहे तेव्हापासून पहिल्यांदाच ते भारतामध्ये आलेले आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, रशियाची राजधानी आहे मॉस्को आणि रशियाचे चलन आहे रुबल. ओके, तर रशियाविषयी एवढी माहिती लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस साजरा करतो. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे. नुकतेच GI टॅग मिळवलेले थुईमल्ली तांदूळ आणि वय्यूर कापसाची साडी कोणत्या राज्यातील आहे? ओके, तर बघा, थुईमल्ली तांदूळ आणि वय्यूर कापसाची जी साडी आहे ती आहे तमिळनाडू या राज्यामधील. ओके, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे तामिळनाडू. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे. युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच संजय साधू यांची. बघा, नुकतीच संजय साधू यांची युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे. 72 वर्षानंतर भारतामध्ये बांबू कोळंबी पुन्हा कोणत्या राज्यामध्ये दिसली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच वरीलपैकी दोन्ही. बघा, ओडिसा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यामध्ये 72 वर्षानंतर भारतातील ओडिसा आणि कर्नाटक या राज्यामध्ये बांबू कोळंबी पुन्हा एकदा दिसलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा, या राज्याविषयी तुम्हाला विचारली जाऊ शकते. ओके, तर ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर आणि कर्नाटकची राजधानी आहे बंगळूर. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. बघा, पुढचा प्रश्न आहे. 2025मध्ये कोणाला वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर पुरुष या कॅटेगरीमध्ये बघा, हा पुरुष या कॅटेगरीमध्ये आहे म्हणून निवडलेले आहे. ओके,
तर बघा 2025मध्ये आर्मंड डुप्लंटिस यांना 2025मध्ये वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आलेले आहे. ओके, तर पुरुषामध्ये आर्मंड डुप्लंटिस यांना निवडण्यात आले आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघा स्वीडनचा आर्मंड डुप्लंटिस आणि USAची सिडनी मॅकलॉफ्लिन लेव्होन यांनी 2025च्या वर्ल्ड ॲथलेटिक्स पुरस्कारामध्ये वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार जिंकलेले आहेत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा डुप्लंटिस आहे तो स्वीडनचा आहे. तर बघा याने पुरुषामध्ये वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकला आहे आणि USAची जी सिडनी मॅकलॉफ्लिन लेव्होन हे आहेत. ओके, तर यांना वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर हा महिलांमध्ये पुरस्कार यांनी जिंकलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे आजचा शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. पिलिया मालिनाडू नावाची नवीन मकडी भारतातील पहिल्या बघा प्रश्न पुन्हा एकदा वाचतो मी. बघा भारतातील पहिल्या द्रवरूप हेलियम क्रायोजेनिक सुविधेचे उद्घाटन कोणी केले? बघा याचं उत्तर असणार आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी भारतातील पहिल्या द्रवरूप हेलियम क्रायोजेनिक सुविधेचे उद्घाटन केलेले आहे. ओके, त्यांचं नाव लक्षात ठेवा. डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी हे उद्घाटन केले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.